तर आता इथं जे आहे सगळ्यात पहिले जे आपली इथं हनुमान चालीसा चालवून गेलेली आहे आणि त्याच्यानंतर काय बघतो तर काय मिरवणुकीला इतकी भयानक गर्दी होऊन जाणार आहे असं काही वाटलं पण नव्हतं मला. आणि त्याच्यानंतरून आहे ना हे छोट्या छोट्या कलाकारांची एकदम मोठी आणि वारकरी इतके हे खेळत होते का सांगता येत नाही. संपूर्ण ब्लॉग आहे ना तुम्ही पूर्णपणे बघत राहा, तुम्हाला दिसणारच आहे काय मजा झाली आमच्या लासलगावमध्ये आणि काय का तुफान राडा होता ते सगळं तुम्हाला दिसणार. तुम्ही संपूर्ण ब्लॉग बघत राहा. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. परत एकदा तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला मानाचं जय श्रीराम. तर मित्रांनो कशा तर आज तुमचं परत एकदा माझ्या नवीन ब्लॉग आहे. तर नवीन ब्लॉग असा आहे आजचा की आज जे आहे रामनवमी म्हणजे श्रीरामांचा जन्मोत्सव. तर दुपारी 12 वाजता होतं. 12 वाजता आहे ते तुम्हाला कसं आहे ते दाखवतो तुम्हाला मी. आणि जे आहे संध्याकाळी आपल्या लासलगावमध्ये जे आहे भव्य रथयात्रा पण आहे श्रीरामनवमीची. त्याच्यामुळे ते पण तुम्हाला कसं ते पण मी तुम्हाला दाखवतो. संपूर्ण ब्लॉग बघत राहा. आणि माझा आजचा आउटफिट जो आहे तो अशा प्रकारे. तर आजचा आउटफिट माझा कसं आहे ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला काय होतं ते मी दाखवतो. आणि जे आपल्या चॅनल नवीन आले त्यांनी सबस्क्राईब करायचं तर नक्कीच विसरू नका. पहिले जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो भेटूया आपण पुढं. बघत राहा काय होतं ते सांगतो मी तुम्हाला. तर मित्रांनो आता जे रामनवमीच्या दिवशी ना आम्ही ना साईबाबा मंदिरात येऊन गेलो होतो. साईबाबा मंदिरात आज ना गुरुवार पण होता. तर आता आम्ही दक्षिण करतो आणि पुढे जाऊन सण तुम्हाला दाखवतो आमचा मंदिराचा व्ह्यू कसा आहे. तर या मित्रांनो असा तो व्ह्यूज आहे आमच्या साईबाबा मंदिरात तिथला. आणि आम्ही आता इथून जे निघतोय आमचा शुभम भाऊ इथून निघाला नाही बाई. सगळं कालच रोडचं काम झालेलं आहे. आता जो आहे तो चालू करताय परत. आणि आमची शाळा बघा कशी दिसते, एक नंबर दिसते. वाव, आज जुने मित्र भेटले ते नाही का. आणि त्याच्यानंतर जे आपण आहे ना दत्त मंदिरात येऊन गेलो होतो आपले दत्त मंदिर कॉलनीतला. आता जे आज रामनवमी ना त्याच्यामुळे आता मी ना रामाच्या मंदिरात चाललं आपलं नारायण मेरळ पळतो. आणि आता वाजले 1 दुपारचे. आणि दुपारचे 1 वाजता म्हणजे आता रामाचा जन्म पण झालेला आहे 12 वाजता. त्याच्यामुळे आता मी नारायण मेरळ फोडतो मंदिरात जाऊन समजतं एक दाखवतो तुम्हाला काय होतं ते संपूर्ण ब्लॉग बघत राहा. आज आहे ना पापडा पण चालू आहे त्याच्यामुळं नाही का. आपला ब्ल्यू घोडा आता काढतो मी मस्तपैकी. आता ब्ल्यू घोडाला बसलो मी. ब्ल्यू घोडाला लावले आता आपल्या शादी. इकडे पाठीमागं रोडचे कामं चालू झालेले आमच्या परत. तर निघाला पाटील परत राम मंदिरात रामाच्या दर्शनासाठी. बाई यावा अनुप्पा आता आम्ही चालतो राम मंदिरात सगळी तिघा बसल्या बाहेर चालतंय. माझ्या पाठीमागं बघू शकतो तुम्ही किती गर्दी, खूप गर्दी राम मंदिरात. पहिले शनी मंदिरात जातो दर्शनाला. मूर्ती बघा खूप मोठी. राम राम जय राजा राम, राम राम जय सीता. ते पाहिले ना आमच्या लासलगावात राम मंदिर आहे तिथं. किती गर्दी पाहिली की मंदिरात आज. राम मंदिर जय सियावर रामचंद्र की जय. मित्रांनो आता आमचे तिघा जणांची आता आम्ही चाललो घरी. संध्याकाळी मिरवणूक दाखवतो तुम्हाला. परत आता आपल्या गाडीत पेट्रोल टाकायला उभं राहून गेलो होतो रांगे म्हणजे नाही का. आता जे मी घरी येऊन गेलो होतो आता जेवण बिवण करतो आणि संध्याकाळी परत मिरवणूक आहे नाही का. आता जेवण करतो मी इथं नाही ना. गिझर सोलरचं आहे ना मीटर येऊन गेलं होतं आत्ता. आता जे फिटून गेलेलं सगळं नाही का. तर बा आता तिकडनं आमचा अविनाश बंधू जात आहे पण निघालो आता संध्याकाळी. आता झाली गावात मिरवणुकीला. आमचे अविनाश भाऊ पण आज मॉडेल होऊन आले चला नाही का. पावसाचं वातावरण होऊन गेलं आज रामनवमीचं सुद्धा. पाऊस येण्याची शक्यता दाटून. आम्ही ते इथं चहा प्यायला बसलो होतो दोघंजण. आमचा चहा आमचा दादूसा चहा पित आहे. मित्रांनो आता इथं ना हनुमान चालीसा चालू आहे आणि आम्ही आत्ता आलोय इथं चालीसा चालू आहे. आता मिरवणुकीला सुरुवात होते आमची इथं. गर्दी बघा गर्दी आणि खूप खूप कार्यक्रम आहे तुम्ही बघत राहा. रोज देऊन गेला मोठा बघून घ्या तुम्ही. सगुणातही आहे राम मंगलाची पहाट राम.
वातावरण बघा कसं होऊन गेलं एकदम, नाही का. पुढं कार्यक्रम चालू होते. तर मग मित्रांनो, किती गर्दी, भयानक तुफान गर्दी होऊन गेली आमच्या लासलगावमध्ये मिरवणुकीला श्रीराम रथ निघण्यासाठी. की तुफान गर्दी पहिल्यांदाच झालेली लासलगावमध्ये, बघत राहा तुम्ही. मित्रांनो, मी ना आता व्हिडिओ काढण्यासाठी ना वरती येऊन गेलो होतो. बघा किती वारकरी खेळत आहे, नाही का. गर्दी बघा, गर्दी तेव्हा. पब्लिक बघा, पब्लिक 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 एकदम भारी वाटतंय नाही का. इथं मिरवणूक एकदम क्लास चालू आहे. पोरांचे कलाकार बघा तुम्ही कशी एकदम भारी खेळताय त्याने. रामनवमीची पब्लिक बघा तुम्ही नुसते, नाही का. पब्लिक जाम आहे क्लास गावामध्ये. वाजी चालू आहे, कुराड वाजी इथं एकदम मस्त करतोय. पब्लिक बघा तुम्ही किती बघितलीच तुम्ही, नाही का कशी पब्लिक सांगा. बरोबरचे जाम अवतार घेतलेला आहे कोणतरी. तिकडं पालखी आणि तिकडं जो रथ आहे मोठा आपला, नाही का. त्याला गंगा आरती पण आहे आज गावात. घरी आणि आता इथं घोडा पण येऊन गेलेला आहे आपला. आपल्या इथं महाराष्ट्र घोडे खेळत आहे, नाही का. मित्र बा मुन्या बाई इकडे सुद्धा काय घ्या. कुठे गेली चेता, कुठे गेला आमच्या चेता. मग नाही का आमची पूर्ण टोळी अजून 2-4 जण ॲड होते. साध्या भाषेत बुक्का चालू झालेला आहे, नाही का. मित्रांनो, आता आम्ही पण जेवायला बसतोय आणि आमचा सोन्या भाऊ येऊन गेला होता. बसून घेतलं सोन्याकडे बाय. पुढं मंडळी बसून घेतलेले, आम्ही पुढं माटी माग बसून घेतलेलं. या बाय आम्ही माग बसून घेतले. आम्ही जेवायला बसून घेतलेलं आमचं सोनं म्हणतो भाऊ सगळे, नाही का. हे पण बसलेले. उसळ भात बुंदी महाप्रसाद, उसळ भात बुंदी. मित्रांनो, आता आम्ही ना घरी चाललोय आणि आमच्या मानस भाऊला काय भेटलं, मानस प्रसाद भेटलेला मंदिरातून आणि तिघं जण आता घरी चाललो घरच्या वाटेला. तर आणि ना आपल्याला आजचा ब्लॉग येतो ह्याच ठिकाणी एंड करतोय मी. तर मित्रांनो, तुम्हाला ब्लॉग जो येतो कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जे आपल्या चॅनल नवीन आले त्यांनी सबस्क्राईब करायला तर नक्की विसरू नका. पहिले जा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर जय श्रीराम, बाय बाय गाईज अँड टेक केअर.